स्वतःची तेवढी राबायची तयारी असेल तर बिझनेस कधी पण चांगला आहे. जगात भारी कोल्हापुरी. बेस्ट आहे वडापाव. चटणी तर एक नंबर आहे आणि रंकाळ्यावर बसून खाण्यात मजा येते. मराठी माणसानं तर आपला बिझनेस आपण स्वतः बघितला पाहिजे. गरम गरम असतो. वेटिंग असतं इथं भरपूर. लोकांच्या आवडीचा वडा आहे आणि साईज मोठी आहे. एक खाल्ला की जेवायची गरज नाही. भरपूर ठिकाणी असा त्रास झाला, गाडी इथं लावू नका तिथं लावू नका. मावशी काय नाव आहे आपलं? मंगल फ्रेश पाटील. आपलं काय काम असतं इथं? इथं वडापाव बनवणारे तेच असते. अच्छा, म्हणजे भाजी वगैरे पण? भाजी वगैरे घरी करूनच इकडे येते. आणि भाजी तयार झाल्यानंतर मग असे गोळे वगैरे गोळे बनवतात. अच्छा. कुठले वा. याच्यावर पण थप्पी येणार का आता पूर्ण? हा. मावशी किती वर्ष आली इथं? मला सर 22 वर्ष झाले असतील. किती? 22 वर्ष. प्रियदर्शनी वडापावची इथं. हा. आता सगळं भाजी संपवायची विजय दादा? सगळं संपवायचं. अच्छा, किती थर लावले तुम्ही याला? 3. अरे वा. हे झालंय फुल ना? दुसरी परत घेणार? आता हे पण बनवून घेणार सगळं? म्हणजे किती परत भरणार आता? 3 परत होणार. कोणत्या सालीच उडले यांना? काय एवढं काय माहित नाही. पण 22 वर्ष शिक्षण झालं नाही त्यामुळे माझ्या काय लक्षात. अच्छा, काय शिक्षण झालंय? शिक्षणच झालेलं नाही. अच्छा, मग पहिल्यापासून इथं? पहिल्यापासून 22 वर्ष अगोदर किती पगार होता पहिल्या दिवसाचा? होता तरी 800 होता. पहिला 800 महिन्याला. आता 22 वर्षानंतर नंतर आता 10,000 केले. 10,000 केले महिन्याला. अच्छा, काय सांगणार मालकाबद्दल आपल्या? मालक माझे चांगले आहे. आपुलकीन सगळं घर मला सांभाळतात. चांगलं आहे. दवाखाना सगळं बघतात. घरच्यावानी वागवतात. काय अडचण नाही. घरच्यावानी आमची रास्तेकर ह्यांच्यामुळेच माझं चांगलं झालेलं आहे. ह्यांच्यातच राहून सगळं चांगलं झालेलं. मुलगा पण त्यांच्यातच माझा लहानाचा मोठा तिथंच झालेला. यांच्यामध्ये राहूनच झालेलं. त्यांच्यातच झालेला आहे असा मुलगा माझा. कसली चटणी ती? आपली खोबऱ्याची चटणी असते. हे सगळं घरून बनवून येतं दादा? हे काहीतरी वेगळं पण करताय तुम्ही हा कोल्हापुरात? साऊथ इंडियन टाईप चटणी असते. आपल्या वड्याबरोबर मिरची नसते. अच्छा, मिरची नसतेच का अजिबात? हो. चटणी बरोबर चटणी. वड्याचं सगळं मटेरियल घरून तयार होऊन येतं. इथं फक्त गोळे आणि फ्राय करायचं. हे मार्केटमधून आणतोय. मार्केटमधून आणताय? त्याचे पाव वगैरे कापूनच ठेवले का आधी? वेगळं पण असं काय नाही. बाकीचं सगळं मटेरियल आपण घरातच तयार करतोय. अच्छा. आणि सगळ्याच गोष्टी घरात तयार करणं होत नाही. अच्छा, शक्य होत नाही. बरोबर. मसाले काय नाही, नॉर्मल सगळे आपले. ओके, म्हणजे जे वड्याचं बेटर मध्ये असतात तेच नॉर्मल? तेच असते. फक्त बनवायची पद्धत वेगळी असते. आपला पहिला घाणा निघणार ना वड्याचा? वड्याचा पहिला घाणा निघणार. तो पूर्ण नाव काय दादा? अर्जुन चंद्रकांत पाटील. अच्छा दादा, किती वर्ष झाले आपल्या प्रियदर्शनी वडापावला? 39 वर्ष झाली की. 39 वर्ष पूर्ण झाले? हा. पहिले आपले फूड ट्रक होता मोठा. आता हे दोन स्टॉल आता 1-2 वर्ष झाले चालू करून रंकाळ्याला. 1985 साली वडिलांनी चालू केलेलं. कसं आहे, बाहेर सगळीकडे फिरत होती. कुठे यात्रा असली किंवा बैलगाडीच्या शर्यती. अच्छा. गाड्यात आता 1-2 वर्ष झाली चालू करून. अच्छा, रिस्पॉन्स वाढला कस्टमरचा?
हो आहे की बरे भरपूर ठिकाणी असा त्रास झाला, गाडी इथं लावू नका तिथं लावू नका. त्यानंतर शेवट मग हा एक आता एक 10 वर्ष तर एकच स्पॉट ठेवला, मग बाहेरचं बाकी सगळं बंद केलेलं. हो अडचणी तर भरपूर आल्या. त्यावेळेला कसं होतं फक्त वडाच नव्हता, इडली सांबार मिसळ परत बिर्याणी अच्छा. या सगळे आयटम भरपूर होते. त्या वडा पण होता त्यावेळेला, पण वड्याला जास्त हे असल्यामुळं फक्त वडाच ठेवला चालू. मग अच्छा, लोकांच्या पसंतीस वडा जास्त हा. असतो. बरोबर. मग आता फक्त वडाच. आता वड्याची प्राइस काय ठेवली तुम्ही? फक्त वडा 24 रुपये, वडापाव 27 रुपये. तसं आपलं हे दुकान कोणत्या साईडला येतं रंकाळ्याचे दादा? रंकाळा डी-मार्ट, कोल्हापूर गगनबावडा रोड. आपण डी-मार्ट म्हटलं का सगळ्याला माहिती आहे ना? माहिती आहे. रोजचं टायमिंग काय ठेवलंय? संध्याकाळी 6 ते रात्री 10 साडे 10 वाजेपर्यंत. पहिला खाना तयार होतोय आणि कोल्हापुरी वडा तयार होतोय. फक्त कोल्हापुरी वडा ना? हां बोला. 10वीत असल्यापासून म्हणजे 2003 पासून येते मी. 20 वर्ष झाली. काय शिक्षण वगैरे? माझं BCA झाले. BCA झालंय? होय. वाव. प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड असते. मला पण ह्यात आवड होती. मराठी माणसानं तर आपला बिझनेस आपण स्वतः बघितला पाहिजे. नोकरी करून चालणार नाही. हा? होय, मी नोकरी नाही केली कुठं. नाही, नोकरीबद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण मी नोकरी केलीच नाही. घरात मी वडील आणि आई तिघजण आहे. अच्छा. आणि 2 कामगार आहेत. बहीण आहे, बहिणीचं लग्न झाले. मग वडापाववर काय काय अचिव्हमेंट केलं? तर स्वतःचं घर आहे, समोर एक दुकान गाळा आहे. अरे वा, छान. आणि त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती मग? 20 वर्ष पहिला आम्ही भाड्याच्या घरात राहिलो होतो. तर स्वतःचं घर आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला आठवतंय भाड्याचं घर होतं तेव्हा? हो हो हो. आपण असं त्यावेळेला पण पैशाला किंमत होती ना. 500 म्हणजे आत्ताचे 5000 रुपये. वडील हां. ते पहिल्यापासून ह्या बिझनेसला का आधी काय दुसरं काय नाही, करायचे? आधी वडील आमचे ITला शिक्षक होते. त्याच्यानंतर मग त्याने स्वतःचा बिझनेस काहीतरी चालू करायचा असं त्यांच्या डोक्यात होतं. मग त्यांनी फूड ट्रक चालू केला. अच्छा. नोकरी म्हणजे रिटायर झाले का सोडून दिली नोकरी. अच्छा. प्रायव्हेट याच्यात होते? ITला गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटला? अरे बापरे, चांगले मोठं रिस्क घेतलं हो. हा. म्हणून म्हटलं नोकरीपेक्षा बिझनेस बरा का? हां बरा. हा. स्वतःची तेवढी राबायची तयारी असेल तर बिझनेस कधी पण चांगला आहे. अरे कोणाची आरेराव करायची हा, गरज करायची. पडत नाही. आता तुम्ही जसं 6 वाजता दुकान उघडतायत आता. हां, दिवसभर सगळं मटेरियल गोळा करणे, बाकीची तयारी करणे. अच्छा. काय काय असतं सगळं? सगळा बाजार आपला, बटाटे आणणे, बेसन आणणे, अच्छा. मिरच्या. ते बटाटे उकडायचे, सोलायचे. ते सगळं तुम्हीच करता? हो, घरात सगळीच करतो आम्ही. अच्छा. म्हणजे दोघं- पूर्ण फॅमिली त्याच्यात family. आहे. नाव पहिल्यापासून प्रियदर्शनी? हो हो, पहिल्यापासून प्रियदर्शनी. बघा ना का? दुसरा नाही, हा तो निम्मा झाला. आता हे थोडे सोडून ते परत यात सोडायचे. अच्छा. म्हणजे अजून हे फ्राय नाही झाले हो? हा, नाही झालेले. अच्छा. ओके. हाफ फ्राय झाले. हा फ्राय. घरातल्यांचं मत काय झालं, तू एकदा पुण्याला गेलास की तिकडच हा, शिफ्ट shift झाले होणार. असते. मग आम्ही एवढी कष्ट करून मिळवलेलं काय करायचं. कारण तुम्हाला जॉब पुण्याकडेच भेटला असताय ना? हो. गेले का तुम्ही आलेच नसते पुण्यावरून? हा? आपला बंदचा वार वगैरे काही नाही ना? नाही नाही, वार नाही. पूर्ण आठवडा होतो. आठवडा होता. बडा वड्याचा पहिला घाणा निघाला आणि त्याच्या अगोदर बघा कस्टमर इकडं घ्यायला तयार झाले बघा. अक्षरशः रांगा राहून उभे होते. वेटिंग असते, वेटिंग. आता हे रात्री किती वाजेपर्यंत चालणार?
10 10:30 वाजेपर्यंत. अच्छा, हे 6 ते 10 पर्यंत संपून जाते. चटणी त्याच्यावरच टाकताय का? एक पाव चटणी आणि वडा. हे काय पार्सल जातं आता? वरची 2 रुपये. एक वडा कितीचा? 27. पाव वगैरे चटणी वगैरे सगळे पार्सल वगैरे केलं तरी तेवढेच ना? एक्स्ट्रा पैसे वगैरे काय नाही? मस्त आहे वडापाव. हां आणि हां. रंकावर अजून कुठला नाही यांच्यासारखा वडापाव. वेगळ्यांच्या चटणीला चव चांगली आहे. कोल्हापूरची स्टाईल वडापाव मिळतो. रंकाळ्यावर बसून खाण्याची जरा वेगळी त्याची मजा. मस्तच आहे. तुम्हाला किती दिवस झाले येत आहे? येतोय आता की 10-15 वर्ष कायम असलेलीच आम्ही. अच्छा, 10-15 वर्ष. हो हो, काय विषय नाही. फर्स्ट क्लास आहे. First class आहे. चटणी वगैरे चांगली फेमसच आहे. हां राईट. जगात भारी कोल्हापूर. Actually, he is actually taking us everywhere, wherever the spots are there. We are just trying. ओके. So he told that vada will be very good here. या. So just wanted to check. हां. Let us see. This is You- the first time. हो. This You is know, the first time in Kolhapur. oh. Okay. Both are Yeah. we both. These people are local. local. आम्ही कोल्हापूरचेच आहे. अच्छा, मग तुम्ही घेऊन आले यांना? म्हणजे मित्र कंपनी? बिझनेस रिलेटेड आमचे कलिग्ज आहे मग त्यामुळे